नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या मिशन खाके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपली 10,000 प्रश्नाची जनरल नॉलेज प्रश्नाची सिरीज सुरुवात आहे। आपला भाग 1 काल पूर्ण झालेला आहे आणि आजचा आपला भाग 2 सुरुवात आहे। तर बघा, कोणी पहिला भाग बघितला नसेल तर सर्वांनी भाग पहिला बघून घ्या, त्यानंतर भाग 2 बघा। आपण पूर्ण 10,000 प्रश्नाची यामध्ये सिरीज घेणार आहोत। आगामी होणाऱ्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे, कारण आम्ही प्रश्न आणि प्रश्नाचे विश्लेषणसुद्धा यामध्ये घेत आहोत। त्यामुळे तुम्हाला पुढे होणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी हे सर्व 10,000 प्रश्नाची सिरीज अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आणि येत्या काही दिवसामध्ये आपण गणित बुद्धिमत्ताला पण सुरुवात करणार आहोत। बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलमध्ये आपलं गणित बुद्धिमत्ता असेल आणि ते पूर्णपणे बेसिक लेवलचं असेल, म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स आणि पूर्ण टॉपिक वाईज असेल। तुमचा कुठलाही टॉपिक मागे राहणार नाही, तुम्हाला पूर्णपणे टॉपिक वाईज शिकवले जाईल। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलचा व्हिडिओ यूट्यूबला आल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल। तर चला, जास्त टाईम न घालवता पहिला प्रश्न पाहून घ्या। वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर त्याचे योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। या सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधी यांनी सुरुवात केली होती, ती 1940 साली। 1940 साली महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरुवात केली होती। बघा, सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। आम्ही प्रश्न आणि प्रश्नाचे विश्लेषणसुद्धा घेत आहोत, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल। तुम्ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। असहकार चळवळ 1920 साली झालेली आहे, योग्य आहे। सविनय कायदेभंग चळवळ ही 1930 साली झालेली आहे। स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1923 साली झालेली आहे आणि चले जाव चळवळ ही 1942 साली झालेली आहे। तर इथे त्यांनी 1935 दिला आहे, त्यामुळे हे योग्य उत्तर आहे की चुकीची जोडी ही आहे। 8 ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधी यांनी मुंबई येथून करा किंवा मरा या संदेशाने चले जाव चळवळीची सुरुवात केलेली आहे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोण सुधारक या नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते? म्हणजेच कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले असा प्रश्न विचारलेला आहे। वृत्तपत्रावर प्रश्न भरपूर वेळा विचारला जातो, यामध्ये आपण लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचे देखील वृत्तपत्र पाहून घेऊया। तर बघा, सुधारक या नावाचे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरुवात केलेली आहे। लोकमान्य टिळक यांचे 2 प्रमुख वृत्तपत्र आहेत, एक म्हणजे केसरी, दुसरे म्हणजे मराठा। जे केसरी वृत्तपत्र आहे ते मराठी भाषेतील आहे आणि जे मराठा वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेतील आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 मुख्य वृत्तपत्र आहेत, एक बहिष्कृत भारत, 2 जनता आणि तिसरे म्हणजे प्रभुत्व भारत। हे 3 त्यांचे महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत, तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? तर बघा मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे प्रदीप। प्रदीप या गीतकाराने ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे आपल्या लता मंगेशकर यांनी। त्याच्या गायिका लता मंगेशकर या होत्या आणि हे जे गीत आहे ते भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेल्या युद्धामधील शहीदांना अर्पण केलेले गीत आहे। पुढील प्रश्न पहा, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे। त्यांनी या ग्रंथामध्ये लुटीचा सिद्धांत मांडला आहे आणि दादाभाई नौरोजी यांनाच भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे देखील म्हटले जाते। भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणाला म्हटले जाते, हा प्रश्न आतापर्यंत भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा। भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते। लुटीचा सिद्धांत ग्रंथ हा दादाभाई नौरोजी यांनी मांडला आहे आणि पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ दादाभाई नौरोजी यांचा आहे। तर बघा, एका प्रश्नामध्ये आपले 2 ते 3 प्रश्न कव्हर होत आहेत। गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत। गीतांजली या काव्यसंग्रहातून
आपल्या देशाचे राष्ट्रगीत घेण्यात आलेले आहे आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पहा. ग्रामगीता कोणी लिहिली? त्याचे योग्य उत्तर आहे ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे आणि ते अमरावती या जिल्ह्यातील, त्यांचा जन्म अमरावती या जिल्ह्यामध्ये झालेला होता. यावर पण प्रश्न आलेला होता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तर त्याचे योग्य उत्तर आहे अमरावती. पुढे बघा. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव, यांना केशव कुमार या टोपण नावाने देखील ओळखले जाते, केशव कुमार. आणि राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. लक्षात ठेवा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोविंदाग्रज यावर पण प्रश्न विचारण्यात येतो आणि केशव कुमार यावर पण प्रश्न विचारण्यात येतो. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे कोणास म्हटले जाते? तर बघायचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना वासुदेव बळवंत फडके यांनी 1874 साली केलेली आहे. हा पण प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना 1874 साली आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली? तर बघायचे योग्य उत्तर सर्वांना माहीत आहे, मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली आहे. ते केव्हा धावली पहा. 6 जून 16 एप्रिल 1853 साली, 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे भारतातील पहिले रेल्वे धावलेली आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला असा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक इसवी सन 1674 साली रायगडावर झाला आहे आणि तो गागा भट्ट या पंडिताने केलेला आहे. प्रश्न क्रमांक 36. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? बघा, यामध्ये 2 प्रश्न तयार होतात, इथे मुले खूप कन्फ्यूज होतात. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन हे आहेत आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी आहे. पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन. आधुनिक भारताचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे. विधवा पुनर्विवाह आणि सतीची चाल बंद व्हावी यासाठी देखील राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 38. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर बघा, गांधारी असे महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव होते. हा प्रश्न खूप वेळा पेपरला येऊन गेलेला आहे. हा धृतराष्ट्र जे आहे तो हस्तिनापूरचा राजा होता, हस्तिनापूरचा राजा होता. यावर प्रश्न विचारू शकतात, सर्वांनी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. डार्विनने, इथे 4 झाला आहे, चार्ल्स डार्विनने डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. तर त्याचे योग्य उत्तर आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढील प्रश्न पहा. डॅश डॅश या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आलेला आहे. तर संत नामदेव यांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव नंतर प्रचंडगड असे ठेवण्यात आले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या राजधानीचे नाव राजगड असे होते. हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, सर्वांनी लक्षात ठेवा. 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले?
त्याचे योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार काढले आहे आणि 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ देखील विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले तर त्याचे योग्य उत्तर आहे मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केलेले आहे. पुढील प्रश्न पहा, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तर बघा दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. तो कधी प्रकाशित झाला 1867 साली आणि त्याची भाषा होती जर्मनी. दास कॅपिटल हा ग्रंथ जर्मनी भाषेतील होता, त्याची मूळ भाषा जर्मनी होती आणि तो लिहिलेला आहे कार्ल मार्क्स यांनी. पुढील प्रश्न पहा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली आहे. ती केव्हा केली पहा 22 जून 1939 साली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला होता 23 जानेवारी 1897 साली. यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 22 जून 1939 साली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे. सन 1938 डॅश डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्याचे योग्य उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 साली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, सन 1905 लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सन 1905 लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना 1905 साली केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, 1908 सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर बघा मित्रांनो 1908 सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली आहे आणि रमाबाई रानडे या स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. प्रश्न क्रमांक 49, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅश डॅश साली विलीन झाले तर बघा मित्रांनो भारतीय संघराज्यामध्ये हैदराबाद संस्थाने 17 सप्टेंबर 1839 साली ते हैदराबाद संस्थाने भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालेले आहे. शेवटचा प्रश्न पाहून घ्या, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे स्थित आहे आणि ते कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे 1911 साली मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आले आहे. तेव्हाचे व्हाईसरॉय होते लॉर्ड हार्डिंग्ज हे तेव्हा व्हाईसरॉय होते. गेटवे ऑफ इंडिया यालाच भारताचे प्रवेशद्वार असे देखील म्हटले जाते. आपण प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारण्यात आलेला आहे. प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे स्थित आहे आणि त्याला भारताचे प्रवेशद्वार असे देखील म्हटले जाते आणि ते 1911 साली बांधण्यात आलेले आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण 10,000 प्रश्नांची सिरीज घेणार आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये गणित बुद्धिमत्ताला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स लेवल आपलं पूर्णपणे गणित कव्हर करणार आहोत. तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला शेवटपर्यंत राहिलात तर तुमचा एकही जनरल नॉलेज आणि गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न जाणार नाही, कारण अशा प्रकारे आम्ही घेणार आहोत. तुमचा एकही प्रश्न तो कुठेही जाणार नाही. तुम्ही बस फक्त मेहनत घ्यायची आहे, परफेक्ट तयारी करा. गणिताचा तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या चॅनलला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे आमची पर्सनल आय डी आहे, त्यावर तुम्ही आम्हाला गणित पाठवू शकता. आम्ही तिथे तुम्हाला त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू किंवा डायरेक्ट व्हिडिओमध्ये तो गणित घेऊन इथे पण त्याचे विश्लेषण करू. तुम्ही सर्वांनी बस आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. 1K सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लाईव्ह क्लाससुद्धा सुरुवात करायची आहे.
त्यामुळे लवकर 1K सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी मदत करा आणि लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, आपण इथेच थांबूया. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.